सायंकाळची वेळ. सूर्यदेवाचा रथ पश्चिम दिशेला प्रस्थान करायला सज्ज झाला होता. भागीने घर चुना लावून जमीन सारून स्वच्छ केले होते. तिला सकाळी कामामुळे घरी वेळ देता येत नव्हता. ती स्वयंपाकाची 8-10 घरी कामं करायची. त्यात 3 घरी पूर्ण स्वयंपाक. भरपूर वेळ लागायचा. सान्वी मॅडम तर फक्त ऑर्डर द्यायच्या. त्यांच्या भाकऱ्या, पोळ्या, कुत्र्याचं जेवण, मुलं म्हणतील त्या 2-3 भाज्या किंवा त्यांच्या आवडीचे पदार्थ सर्व करावं लागायचं. दिवाळीच्या फराळाची त्यांनी बाहेर ऑर्डर दिली होती. त्यामुळे भागी थोडी निश्चिंत होती. पण रोजचा नैवेद्याचा स्वयंपाक व गोड पदार्थ तिलाच करायचा होता. ती भराभर कामं उरकत होती. तिला सान्वी मॅडमकडे रात्रीच्या स्वयंपाकाला जायचं होतं. तिची धावपळ चालू असतानाच तिला राजूचा, सान्वी मॅडमच्या ड्रायव्हरचा फोन आला. ताई, आज तुला सुट्टी. साहेब मॅडम बाहेर चालले. मुलं झोमॅटोवर ऑर्डर देत आहेत. उद्या सकाळी लवकर ये. उद्या लक्ष्मीची पूजा आहे ना? हो हो दादा, उद्या 9 वाजताच येते. भागीला अनपेक्षित सुट्टी मिळाल्याचा आनंद झाला. तिला लक्ष्मीपूजनाची तयारी करता येणार होती. तिने सिरीज व आकाशदिवा मुलाच्या मदतीने लावला. रवा व पोहे भाजून ठेवले. रात्री चिवडा व लाडू करायचा तिचा बेत होता. पण रात्री तिच्या घरवाल्याने गण्याने धुमाकूळ घातला. तो दारू पिऊन तर होता व वांग्याची भाजी कर असा हट्ट करत होता. घरी वांगी नव्हतीच. भागीने पिठलं, पोळ्या व भात केला. गण्याने वाढलेलं ताट हवेत उडवलं व एक लाथ भागीच्या पेकाटात घातली. बंटी मध्ये पडला व त्याने भागीला मार खाण्यापासून वाचवलं. पण भागीचा मूड गेला. ती रडतच झोपी गेली. भागी व तिचा लेक पहाटेच उठले. तिने सडा घातला व रांगोळी काढली. बंटीला ओवाळले. लाडू चिवडा काहीच झालं नव्हतं. पण काम आटोपून आल्यावर ते करायचं तिने ठरवलं. ती लवकर घराबाहेर पडली. 2 घरची कामं आटोपून ती सान्वी मॅडमकडे गेली. बंगला शांत होता. बंगल्यावरील दीपमाला अजूनही बंद केल्या नव्हत्या. रांगोळी काढलेली होती. ती रांगोळी काढणारी मुलगी कालच आली असावी. भागीला वाटलं, अरे आज लवकर उठलं नाही कोणी. झोपलेच आहेत का सगळे? बंगल्याचं दार उघडच होतं. ती आत गेली. साहेब सोफ्यावर बसून पेपर वाचत होते. ती सरळ किचनमध्ये गेली. तिथे कोणीच नव्हतं. टेबलवर भरपूर फुलं, फळं ठेवली होती. पण मॅडम दिसत नव्हत्या. ड्रायव्हर पण दिसत नव्हता. ती क्वचितच साहेबांशी बोलायची. पण त्यांच्याजवळ जाऊन तिनं विचारलं, सर मॅडम कुठे आहेत? वर बेडरूममध्ये आहेत का? अरे भागी, आलीस का? मॅडम घरी नाही. मग माझ्याकरता काही सांगितलं आहे का? हे पहा, तू 8-10 पराठे कर. टेबलावरील फुलाफळांचे 4 हिस्से करून पिशव्यांमध्ये भरून ठेव. तुम्ही काम करणारे 4 जण घेऊन जा. सर, पूजेला व तोरण करायला लागतील ही फळं फुलं. राहू द्या तशीच. सर, गोडधोड काय करू? व मुलं काय खाणार? ए बाई, काही पूजा बिजा नाही आज. सांगितलं तेवढं कर व निघ. मुलं त्यांचं पाहतील. कळलं? भागीने मान हलवली व ती कामाला लागली. घर शांत होतं. मुलं व डॅन कुत्रा खाली आले नाही. तिने कुत्र्याच्या भाकऱ्या व पराठे केले. फुलाफळांची वाटणी केली. आपली पिशवी घेऊन हॉलचे दार ओढून घेत तिने सायकल काढली. तेवढ्यात तिला राजू ड्रायव्हर दिसला. अरे राजू दादा, बरं झालं तू भेटला. मॅडम कुठे आहे? साहेब काही बोलले नाही. आज पूजा नाही म्हणाले. काही झालं का? भागी, थोडं बाहेर ये. इथे बोलणं शक्य नाही. बाहेर बंगल्यापासून थोडं दूर उभे राहून तो सांगू लागला. काल साहेब व मॅडम पार्टीला गेले होते. पार्टीतून यायला त्यांना उशीर झाला. साहेबांनी ड्रिंक घेतलं असावं. ते मॅडमशी भांडत होते. मॅडमने डान्स केला नाही याचा त्यांना राग आला होता. मॅडम गाडी शांत होत्या. पण घरी आल्यावर त्या म्हणाल्या, अनिश, मी कोण्याही ऐऱ्यागैऱ्यासोबत डान्स करू शकत नाही. कम ऑन, माझ्यासोबत करतेस ना. मग राजला का नाही म्हणते? मला तो माणूस आवडत नाही. त्याची नजर व स्पर्श, शी. तो माझा बिझनेस पार्टनर आहे. त्याला तू का नाराज केले? मी कारण सांगितलं ना. भागी, साहेब मॅडमवर धावून गेले. त्यांना 2 गालात मारल्या. मॅडम तिथून जात होत्या तर त्यांनी मॅडमचे कपडे ओढले व ते फाडून टाकले. मॅडमना पकडून मारलं. केस ओढले. मलाच कानकोंड झालं. साहेब मग वर गेले व सुटकेसमध्ये कपडे भरून खाली आले. सुटकेस त्यांनी मला दिली व मॅडमला हात धरून घराबाहेर काढले. मला म्हणाले, विमानतळ किंवा स्टेशन, ही म्हणेल तिथे सोड, पण घरी आणू नको. अरे, माझे कपडे फाडले आहेस तू. अशी बाहेर जाऊ? कपडे बदलते मी. तंगडं तोडीन. भागी, मॅडमनी गाडीत कसेबसे कपडे बदलले व मी त्यांना विमानतळावर सोडलं. मुलं वरून पाहत होती. थरथर कापत होती दोघेही. अरे बापरे, बिचाऱ्या मॅडम. दादा, अशी मारहाण आमच्या वस्तीत झोपडपट्टीत होते. पण हे कपडे फाडणे, तेही मुलं व तुझ्यासमोर. कितीही विटंबना. म्हणे पूजा वगैरे काही करायची नाही. लक्ष्मीला हाकलले भर दिवाळीत आणि म्हणे हे मोठे साहेब, शिकलेले साहेब. भागीचे डोळे पाणावले. तिला तिच्या घरी काय घडले ते आठवले. बंगला असो की झोपडी, बाईची अवस्था सारखीच. दादा, मॅडम कुठे गेल्या? दिल्लीला माहेरी का? त्या सारख्या रडत होत्या.
व इतक्या रात्री जायला विमान नाही म्हणाल्या. दिवाळीत अशी माहेरी कोण मुलगी जाईल ग ताई. सगळे लवकर उठले, लवकर आंघोळी केल्या, पूजा केली व इथे बडे लोक झुटे लोक. बघ ना भागे, माझी आई म्हणायची लक्ष्मीपूजनाला वाईट गोष्टी, गरिबी व अलक्ष्मीला बाहेर काढतात व इथे रात्रभर लाईटिंग होतं, दार उघडं होतं, पण त्या कथेत सांगतात ना तसं लक्ष्मीदेवी इथे मुळीच फिरकणार नाही. अतिलक्ष्मीमुळे तर बहकले साहेब. भागी घरी आली पण तिचं मन थाऱ्यावर नव्हतं. दिवाळीत 2-3 दिवस ती संध्याकाळी कामाला जायची नाही, पण तिने सानवी मॅडमकडे जाऊन पाहायचं ठरवलं. तिने दुपारी लवकर स्वयंपाकाला सुरुवात केली. लाडू व चिवडा केला. पुरणपोळी व मुंगवड्यांची भाजी, कढी, वरण भात, भजी करून ठेवली. चढा रांगोळी केली. आंब्याचे तोरण झोपडीला लावले. बंटी 5 वाजता दुकानातून घरी येणार होता. तिची धावपळ चालू असतानाच ऑटोचा आवाज आला व भागीच्या काळजाचा ठोका चुकला. गण्या कसा वागेल याची तिला धास्ती वाटत होती. पण गण्या आला तो हातात सामान घेऊन. त्याने झेंडूची फुलं, शेवंतीच्या वेण्या, भागीला साडी, बंटीला शर्ट व नैवेद्याचे पेढे आणले. भागीला सर्व देत त्याने पूजेकरता नवीन साडी नेसायला सांगितलं. तिने पटापट दाराला झेंडूची माळ लावली. पूजेची तयारी करून ठेवली. तयार होऊन भागी नवी साडी नेसून बाहेर पडणार तोच गण्याने तिला थांबवलं. भागे, आज कुठं चालली? सुट्टी ना आज? आत्ता येते बंगल्यावरून, काही नैवेद्याचं करून देते. ग ती वेणी माळ ना, ती देवीला घालू ना. 2 आणल्या ग, एक घरच्या देवीला व एक लक्ष्मी मातेला. वेणी माळून भागीने सायकलला टांग मारली व ती विचारातच बंगल्यात पोचली. पण हे काय? बंगला अंधारात होता. लाईटिंग, आकाशकंदील लावले नव्हते. दारही बंद होते. वरती एका खोलीत प्रकाश दिसत होता. भागीने खालूनच तन्वीला फोन लावला. तन्वी, मी आले आहे, दार उघडते का? भागीताई, आम्ही दोघंच आहे घरी, आम्ही मागून घेऊ रात्री काहीतरी. मम्मा आली ना घरी? ठीक आहे ना त्या? नाही ग, ती नाही आली व कुठे आहे माहिती नाही, फोन पण नाही तिच्याकडे. पप्पा आपण गायब आहेत, काळजी वाटते ग. तन्वी रडू लागली. साहेबांनी असं कसं पोरांना एकटं सोडलं? बिचारे पोरं घाबरले असतील. भागीला वाईट वाटलं. ए ताई, रडू नको, आज दिवाळी आहे. तू आशू चला बरं माझ्यासोबत घरी. एकटी नका राहू ताई, ही रात्री सोडीन तुम्हाला घरी. तोपर्यंत पप्पा किंवा गार्ड घरी आलेले असतील. चला, आज पहा आम्ही गरीब लोक दिवाळी कशी साजरी करतो ते. त्या मुलांना घरी घेऊन जाताना भागी नशिबाचा विचार करत होती. भागीचं नाव भाग्यलक्ष्मी होतं. माहेरी तिला लाडाने लक्ष्मी म्हणत. बापूने प्रेमाने तिला 12वीपर्यंत शिकवलं, पण लग्नानंतर सासरी तिला कधी भागी म्हणू लागले तिलाही कळलं नाही. मी लक्ष्मीची भागी झाले व ही बंगल्यातली खरी लक्ष्मी बेघर व बेइज्जत होऊन रस्त्यावर आली व ही लहानगी लक्ष्मी भावाचे बोट धरून माझ्याबरोबर निघाली आहे. कोणती लक्ष्मी भाग्यवान व कोणती अभागी? कोण खरी लक्ष्मी? की खरी लक्ष्मी कथेतच राहते, प्रत्यक्षात नसतेच का देवा? मित्रमैत्रिणींनो, ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.